वापर करा विद्युत अपघात टाळा। लाईनमन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याने स्वतःचं आरोग्य त्याच्या कुटुंबियाचं आरोग्य योग्य राखावं या दृष्टीने आपण आज त्या दृष्टीने मार्गदर्शन देखील ठेवलेलं आहे। कामाच्या दृष्टीने येणारा ताणतणावाचं कसं मॅनेजमेंट करावं यासाठी देखील आपण आज याची भूमिका मांडणार आहे आणि डोळे तपासणी देखील आपण एक कार्यक्रम राबवतो आहोत मागील 2 आठवड्यापासून आणि आज देखील त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्याचप्रमाणे आपत्कालीन सिच्युएशन मध्ये जसं CPR ट्रेनिंग आहे की अशा श्रेणी आपण काय करायला पाहिजे याचं एक प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहोत एशियन हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि याचप्रमाणे विविध कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेले आहेत। या अनुषंगाने पुन्हा एकदा मी सर्व लाईनमन यांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देतो। माझ्यापासून सांगतो धन्यवाद। काही जनमित्रांचा प्रातिनिधिक संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या स्थळावर आदरणीय आपले प्रादेशिक संचालक आदरणीय गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता आदरणीय पवन कुमार कचोट सर, अधीक्षक अभियंता श्री ठाकरे साहेब व इतर सर्व मंचावरील मान्यवर त्यांच्या भूमिकेतून आपण लाईनमन दिवसाच्या दिवशी आपण त्यांना शुभेच्छा देत असतो, दरवर्षीप्रमाणे साजराही करतो। पण महाराष्ट्रात एक नवीन आपण पायंडा पाडून 1 मेला प्रत्येक कामगारांचा आपण गुण गौरव करतो। पण त्याच धर्तीवर लाईनमन दिवस ज्याच्यासाठी आज आपण हा दिवस साजरा करतो तर प्रत्येक शाखा कार्यालयामधून एक जनमित्राचा या ठिकाणी आपण गौरव करणार आहे। तर या सर्वप्रथम आपण शहर विभाग क्रमांक 1 मधील श्री विनोद जनार्दन तीर्थर, वरिष्ठ तंत्रज्ञ MIDC चिकलठाणा यांनी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा। त्यानंतर राम विश्वनाथ मस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ विमानतळ शाखा, काळ्याचा जरा टक्का उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजय आकोडकर L9 शिल्पो विभाग, या ठिकाणी सर्व शाखा कार्यालयामध्ये ग्रामीण करतो की त्यांनी त्यांचे सर्व जनमित्रांना लाईनमन ग्रामीण मंडळांना आपण काही जनमित्रांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत।
आपल्याला सर्वांना लाईनमॅन दिवसाची खूप खूप शुभेच्छा। आज परिमंडल कार्यालयाद्वारे या ठिकाणी लाईनमॅन डे साजरा करू लागलो आहे आणि या ठिकाणी उपस्थित सी साहेब पवन कुमार खचोट साहेब, SC ठाकरे साहेब, आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आणि आपला सर्व स्टाफ, याला सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याला सर्वांना सांगून देतो की जेव्हा आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा कधी पण आम्ही रिव्ह्यू घेतोय, मग आपला सर्वांचा त्याच्यामध्ये उल्लेख असतोच की काही पण असला, म्हणजे समजा काही टेक्निकल आपला फॉल्ट असला की लाईन दुरुस्ती करायचं आहे, रिपेअर किंवा मेंटेनन्स वगैरेमध्ये काही करायचं आहे, मग लाईनमॅन जायचं आहे आणि लाईनमॅननी त्या लाईनला व्यवस्थित बघून कुठे किती प्रॉब्लेम्स आहेत त्या लाईनमध्ये, किंवा आपला सबस्टेशनच्या ठिकाणी जे ऑपरेटर्स असतो त्यांचा त्या ठिकाणचा जे रोल असतो की लोड मॅनेजमेंट कशा प्रमाणे करायचं आहे। दुसरा विषय आपला समजा कुठला पण वसुली आहे, त्या वसुलीमध्ये पण पहिल्यांदा की लोकांना अटेंड करायचं आहे, मग लोकांना अटेंड करण्यासाठी आपला नेहमीच उल्लेख असतात। आपण सर्व जे आहे आपले प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये लोकांना अटेंड करून त्यांना समजून त्यांच्याकडनं वसुली घेऊन आपली कंपनीला चालवतात। तुमचा कुठलाच आपला कुठला पण आपला कुठलंच काम असो MSEDCL मध्ये लाईनमॅन एक आपले हातपाय सारखा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आमचा एक्सटेन्शन आहे आणि आमचा जे मुद्दे आहे, आमचे जे धोरणात्मक निर्णय असतील तो लोकांपर्यंत कशा प्रमाणे पोहोचवायचा आहे, त्याच्यामध्ये आपला सर्वांचा महत्त्वाचा रोल आहे। आणि त्यामुळे आपला कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपला ऑर्गनायझेशनला, संस्थाला आपला कॉन्ट्रीब्युशन एक महत्त्वाचा आहे। आणि मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं आपला जे कॉन्ट्रीब्युशन आहे की आपली प्रेझेन्स दाखवणं संस्थाची। त्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत आणि आम्ही आता चालवत पण आहोत, आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण सर्वांनी MSEDCL ला उत्कृष्ट प्रमाणे सर्व्हिसेस दिलेली आहे आणि भविष्यात पण देणार आहे। त्यामुळे आजचे जे सत्कारमूर्ती आहे लाईनमॅन जे सर्व आहे त्यांचा पण मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या कामामध्ये उत्कृष्ट प्रमाणे काम केलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती असेल की MSEDCL मध्ये आता सध्या बरेच नवीन प्रोजेक्ट चालू आहे, जसा RDSS आहे, आपला MSKVY आहे। त्यामुळे आपली सर्वांची जी गरज आहे आणखीन वाढणार आहे आणि आपली सर्वांची जे म्हणजे आमचे जे विषय आहे तो पण आपले थ्रू जास्तीत जास्त मांडून जाणार आहे। आणि आपले जे सर्वांचे प्रतिनिधी असतो त्यांच्याकडनं आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सला कशाप्रमाणे निर्णय करून त्याला जास्तीत जास्त मार्गे लावून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही प्रयत्न करत आहोत आणि बऱ्यापैकी आम्ही मुद्दे जे आहेत ते काढत पण आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे आजचा दिवस लाईनमॅन दिवसामध्ये आपल्या सर्वांचा परत मी एकदा आभार मानतो। आपण या ठिकाणी उपस्थित झाला, या ठिकाणी आपण आमचं जे लाईनमॅन दिवस आहे त्याची आणखी मान वाढवला, त्याच्यासाठी मी आपल्याला परत आपलं अभिनंदन करतो, आपल्या शुभेच्छा देतो। लाईनमॅन दिवसाची खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आज जागतिक लाईनमन दिन माझ्या ज्या महावितरण कंपनीच्या जे जनमित्र अहोरात्र आज विजेचं काम करत असतो आणि ग्राहकाला 24/7 सेवा देतो, त्या माझ्या जनमित्राला आज जागतिक लाईनमन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
आज रोजी संपूर्ण भारतामध्ये लाईनमन दिवस साजरा केला जात आहे. तसंच सुरक्षा सप्ताह पण साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं सर्व तांत्रिक कामगार बांधवांना लाईनमन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीस शुभेच्छा. मी राजू शेठ, छावणी शाखा, विद्युत सहाय्यक. आपल्या लाईनमन दिवसाच्या सर्वांना लाईनमन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाईनमन दिवस मागील पूर्वी जाहीर करण्यात आला. त्याच धर्तीवर त्याचं अनुकरण करून महावितरण कंपनीमार्फत लाईनमन दिवस आज मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सर्वप्रथम महावितरण परिमंडळ कार्यालयापासून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सहव्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री राहुल गुप्ता साहेब यांच्या हस्ते रॅलीचा हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता आदरणीय पवनकुमार कचोट साहेब, अधीक्षक अभियंता श्री मनीष ठाकरे साहेब व ग्रामीणचे अधीक्षक अभियंता श्री संदीप दरोडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व प्रमुख कार्यकारी अभियंते आणि जनमित्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जनमित्र हा म्हणजे महावितरणचा कणा समजला जाणारा एक घटक आहे. महावितरणची जी ओळख आहे ती जनमित्रापासून सुरुवात होती, कारण प्रत्येक ग्राहकाच्या दरवाजापर्यंत पोहोचणारा हा आमचा जनमित्र असतो आणि यांच्या जीवावर हा महावितरण कंपनीचा डोलारा आहे. तर तेव्हा महावितरण कंपनीचे प्रशासनाचं एकच म्हणणं असेल की जनमित्रास येणाऱ्या काळामध्ये आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे, त्यांच्याकडं लक्ष देण्यात गेलं पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक दिवस हा साजरा केला जातो. वुमन डे असो, इंजिनियर डे असो, डॉक्टर डे असो. कारण की प्रत्येकानं प्रत्येकाच्या समाजामध्ये प्रत्येकाच्या देशामध्ये केलेलं कार्य व त्याचा गुणगौरव हा योग्य पद्धतीनं झाला पाहिजे. तसाच हा निश्चय भारत देश सरकारने केला की लाईनमन दिवसाचं पण काही ना काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. जो लाईनमन ऊन, वारा, पाऊस, रात्र, दिवस, वेळ, काळ हा कुठलीही पर्वा न करता आपल्या जीवाची तमा न बाळगता हा आपलं कार्य पार पाडत असतो. त्याचंच एक दृष्टिकोन, त्याचंच एक माहिती म्हणून 4 मार्च लाईनमन दिवस, जागतिक लाईनमन दिवस साजरा करण्याचं धोरण भारत सरकारनं आखलं आहे. त्यानुसारच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी छत्रपती संभाजीनगर मुख्य परिमंडळ कार्यालय त्यांनी आज हे औचित्य साधून लाईनमन दिवस हा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून लाईनमनचं कार्य व आपल्या छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यालय ते तापडिया नाट्यगृह अशी जी काही रॅली काढली त्याच्यामधून प्रत्येक जनतेला संदेश गेला पाहिजे की लाईनमनचं कार्य काय आहे. त्या दृष्टिकोनातून लाईनमन दिवस हा साजरा केला जातो. सर्वप्रथम सर्वांना सांगतो की लाईनमन दिवसाच्या हार्दिक खूप शुभेच्छा. धन्यवाद.